नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस सर्वांना छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. बरेच कमेंट्स आले होते मला की ताई तुझा मंगोत्रा छान आहे, किती तोडायचं आहे वगैरे. मी तेव्हा काहीच व्हिडिओ बनवला नाही. मी रिप्लाय दिला होता की मी व्हिडिओ बनवेन, पण मी काही बनवला नाही. तेव्हा मी यूट्यूबवरती नवीनच होते आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे मला थोडीफार भीती वगैरे असं वाटत होतं किंवा कसं हे करायचं. नंतर मी बऱ्याच वेळेला मनात यायचा विचार की आपण सांगूया, त्यावरती एक रिप्लाय देऊया. पण मी म्हटलं नाही, कुठला तरी एक विशेष दिवस असू दे, त्या दिवशी मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देईन. आणि आज वटपौर्णिमा आहे, तर त्या निमित्ताने मी म्हटलं सौभाग्यवतीचा अलंकार हा, तर त्याबद्दल तुम्हाला मग सांगावं. तर हा माझा मंगोत्र आहे आणि तुम्हाला भरपूर एक्साइटमेंट होती की तो छान आहे वगैरे. तर बॉक्सवरून कळाच असेल हा कुठल्या ज्वेलर्स आहे. त्या ज्वेलर्सबद्दल आपल्याला काही विशेष काही बोलायची अशी गरजच नाही आहे, सर्वांना माहिती आहे. त्यांच्या डिझाईन्स वगैरे अशा अनकॉमन असतात. तर हे माझं मंगोत्र आहे तुम्हाला जे आवडलेलं. आणि हे नाही टेम्पल ज्वेलरीमध्ये आहे. टेम्पल डिझाईन्स त्याची होती, पण मी घेताना मग त्यांची फिनिशिंग आपली रेग्युलर फिनिश असते ते घेतलं. आणि ह्याचं विशेष कळतं की मी बनवून घेतलेली डिझाईन्स आहे. म्हणजे ह्याचं जे आहे ना पेंडंट ते ह्याचं पेंडंट एक आहे आणि ह्या पट्ट्या वेगळ्या आहेत. म्हणजे दोन मंगळसूत्राचं कॉम्बिनेशन करून मी एक मंगळसूत्र बनवलंय. आणि ह्याच्या पेंडंट आवडलं होतं, पण मला ह्याच्या पट्ट्या नव्हत्या आवडल्या, मग पट्ट्या मी वेगळ्या करून घेतल्या. आणि त्याशिवाय हे मनी पण ना 4-4 इथे मनी आहेत ते 4-4च 3 होते, 3 की 2 होते. मी एक्स्ट्राचे मनी वाढवून घ्यायला सांगितले. मला मनी काळे मनी जास्त पाहिजे होते, म्हणजे ते दिसताना एकदम छान दिसतं. आणि तसं म्हणाल तर आमच्याकडे ना कोकणामध्ये मंगोत्रा म्हटलं की फारच एकदम आवर्जून किंवा कुतूहलाने त्याच्याकडे बघितलं जातं. मला पूर्वी एवढी काय क्रेज नव्हती, पण जसं जसं मी इन्व्हॉल्व झाले सर्व ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये, तसं जसं मला वाटायला लागलं की ते एकदम छान असं पाहिजे आणि आपण हे एकदाच करणारं असतं. मी बऱ्याच ज्वेलर्समधून इन्फॉर्मेशन काढली की कुठून कसं त्यांचा ह्याचा मेकिंग चार्जेस वगैरे. मग असं करता कारण शेवटी मी PNGचंच डिसाईड केलं, कारण आपण एकदाच बनवणार असतो, सारखं सारखं काय होत नाही. आणि मेकिंग चार्जेस पण भरपूर असतात. आणि ह्याचं मी तुम्हाला एक सांगते, करताना काय झालं की एवढं सोनं, आता सोन्याचं तर माहिती आहे तुम्हाला, दिवसेंदिवस सोन्याचं वाढत जात आहे भाव. तर मी जे माझं जुनं होतं मंगळसूत्र तेच हे केलं, त्याच्यामध्ये थोडीफार भर टाकून केलं. आणि प्रत्येक गुरु पुष्पामृत होता त्यावेळेला मी जसं म्हणजे 5 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम जसं मला शक्य होईल तसं ते कॉईन्स जमा करत गेले. म्हणजे जसं आपण थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतो तसंच हे करून मंगळसूत्र केलं. आणि मग नंतर जेव्हा मला झालं की मला हे 8 टोळ्यामध्ये बसवायचं होतं, मला त्याच्यापेक्षा जास्त पण नको पाहिजे होतं आणि कमी पण, कारण तेवढी डिझाईन बसवायची होती त्याच्यामध्ये. मग मी तेवढं झाल्याच्या नंतर हे केलं, बनवायला दिलं. आणि तोपर्यंत मी PNGमध्ये सारखेच फेरा मारत होतो. आणि फायनली मग त्याने सांगितलं की काही कमी जास्त होतील, तर जास्त काय होणार नाही, पण थोडेफार काय होतील, कमी पण नाही, पण तेवढ्याच ह्याच्यामध्ये हे केलं, बसवून दिलं. आणि बऱ्याच जणांना असं असतं की PNG ज्वेलर्समध्ये डिझाईन्स हे करतात की काय त्यांच्या डिझाईन्स घ्यावे लागतात, अल्टरेशन काही करत, तसं नाही. हा पूर्ण मंगळसूत्र मी बनवून घेतलेला आहे सर्व डिझाईन्स अशा. आणि मेकिंग चार्जेसचं सांगायचं झालं तर मेकिंग चार्जेसचं नेहमी त्यांची ऑफर असते. आणि माझी मंगळसूत्र महोत्सव तर होऊन गेला होता, पावसाळ्यामध्ये असतो तो मंगळसूत्र महोत्सव तर होऊन गेला होता. आणि दिवाळीच्या वेळेला मेकिंग चार्जेस ऑफर होती. आणि मीच बनवायला, मला लक्ष्मीपूजनच्या दिवशी पाहिजे होता. आणि जेव्हा बनवायला टाकलं मी त्यावेळेला लक्ष्मीपूजनच्या दिवशी ते मिळणार नव्हते. मला जर तुम्हाला पाहिजेच असेल तर ह्यातली डिझाईन घेऊन तुम्ही घेऊ शकता, पण मी बोलले नाही, आपण एका सणासाठी हे करून मग म्हणजे आयुष्यभर तेच हे करण्यापेक्षा मग मी ते लक्ष्मीपूजन मी एकदम नकली असं गॅरंटेड घालून हे केलं. पण दुसऱ्या लक्ष्मीपूजनला मला हे मिळालं मंगळसूत्र. आणि असं नाही, म्हणजे डिझाईन्स वगैरे करताना किंवा आपण कुठेतरी जर पैसा वाचवायचा असेल तर मग एखाद्या वेळेला हौसेला मुरड घातलेली पण चांगली ठरते. तसंच मी हे केलं, कारण त्यावेळेला बरेच म्हणजे जवळजवळ माझे 20,000 तरी वाचले असतील त्या ऑफरमुळे. आणि हे बघा इतकं छान असं हे आहे. आणि मी तुम्हाला हे जे घातले ना, मी ते गॅरंटेड घेतलेलं आहे असं. तर मी वेअर करून दाखवते तुम्हाला आता. आणि हे बघा, हे 34 की 36 इंच आहे. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही ते किती इंच, पण 34 किंवा 36, कारण मला ते लॉंग पाहिजे होतं. आणि ह्या चैनींमुळे ते लॉंग झालंय.
भरपूर शंका मनामध्ये की ते झोपतानाही होईल का, ते म्हणजे झोपताना पण काय केलं तुटतात चेनी वगैरे, ते म्हणे एवढं तुम्ही मंगळसूत्र घालून झोपणार आहात का म्हणे हेवी. म्हणजे आपण कसं एकदाच करतो त्यामुळे असं करायचं असं व्यवस्थितच झालं पाहिजे किंवा सारखं सारखं रिपेअरिंग चार्जेस नको. त्यामुळे जेवढ्या माझ्या काही मनातल्या शंका होत्या ना तेवढ्या मी त्या कारागीरला विचारत होते आणि तेवढ्या त्याने व्यवस्थित सांगितलं. आणि छोटी छोटी डिझाईन्स मी कुंदन वर्क वगैरे मग त्याचे त्यांनी एक्स्ट्राचे चार्जेस घेतले. जे कुंदन वर्क त्यांनी केलं इथे त्याचे एक्स्ट्राचे पे केले. मग कारागीरने एक सांगितलं होतं की जर तुम्ही टेम्पल फिनिशिंगमध्ये केलं तरी छान दिसेल, पण मी तेव्हा ठाम राहिले की मला नको, मला रेग्युलर फिनिशिंग पाहिजे. ते म्हणे नंतर ते मला नक्की आहे का तुमचं, जर काय तुम्हाला आवडलं नाही मंगळसूत्र तर आम्ही रिटर्न घेणार नाही, जसं येईल तसंही तुम्हाला ती डिझाईन ॲक्सेप्ट करावी लागेल. मी बोलले हो चालेल, जशी येईल तशी मी डिझाईन ॲक्सेप्ट करेन. पण खरंच आलं ते मला भरपूर आवडलं मंगळसूत्र हे. आणि असं आहे हे माझं मंगळसूत्र. आणि असा हा होता माझा ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.